मित्रांनो, मी तुम्हाला वॉरन बफेटचा इन्व्हेस्टमेंट और वेल्थ क्रिएशनचा ना मॅजिकल फॉर्म्युला सांगतो. तो फॉर्म्युला म्हणजे अर्ली अँड कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल नुसार दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही 5,000 रुपये महिन्याची SIP चालू केली. तुमचं 15% ROI आहे. आज आपण बघतो बरेचसे म्युच्युअल फंड 15% ROI देतात वर्षाला. आणि तुम्ही 10 वर्ष फक्त SIP केली, फक्त 10 वर्ष, तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे माहितीये? 6 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 10 वर्षानंतर तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत 13,15,000 रुपये. राईट. आता आपण बघूयात की ही 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही 10 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष केली, तर तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 12 लाख रुपये आणि तुमचे रिटर्न्स झाले 66,35,000 रुपये. अगोदरच्या ह्याच्यामध्ये तुमचे रिटर्न्स होते 13 लाख रुपये. आता ते 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही 20 वर्ष केली, तर तुमचे रिटर्न झाले 66.35 लाख रुपये. आता आपण बघूयात हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 30 वर्षासाठी केली. अगोदर 10 वर्षाचं एक्झाम्पल बघितलं, नंतर आपण 20 वर्षाचं बघितलं, आता 30 वर्षाचं एक्झाम्पल बघितलं. SIP 5,000 रुपयाचीच आहे, ROI पण 15%च आहे. आता जर तुम्ही 30 वर्षासाठी केली, तर तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 18 लाख रुपये आणि तुमचे रिटर्न झाले 2,81,00,000 रुपये. म्हणजे 10 वर्षामध्ये तुमचे रिटर्न होते 13 लाख रुपये, 20 वर्षामध्ये तुमचे रिटर्न होते साधारणतः 68 लाख रुपीज आणि 30 वर्षामध्ये तुमचे रिटर्न झाले 2,81,00,000 रुपये. आता आपण बघूयात 30 वर्षाच्या ऐवजी जर तुम्ही 40 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर काय मिरॅकल होत आहे, काय चमत्कार होतो, मी तुम्हाला दाखवतो. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली मित्र 24 लाख रुपये. तुमची 5,05,000 रुपयाचीच SIP चालू आहे. SIP आपण वाढवलेली नाहीये. 5,000 रुपयाचीच SIP आहे आणि तुमचा टाइम पिरियड झाला 40 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटचा. इन्व्हेस्टमेंट पण फक्त तुमची 24 लाख रुपयेच झालेली आहे. दर 10 वर्षाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही फक्त 6 लाख रुपयानंच वाढते आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे रिटर्न झाले 11,52,00,000 रुपये. 11.5 कोटी रुपयाचं तुम्हाला रिटर्न मिळालेलं आहे. आणि हा आहे वॉरन बफेटचा मॅजिकल फॉर्म्युला, अर्ली अँड कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट. 40 वर्षाची जर तुम्हाला SIP करायचं असेल, तर मग तुम्हाला साधारणतः 20व्या वर्षापासून तुम्हाला चालू करायला लागेल. म्हणजे 40 वर्षानंतर म्हणजे तुमच्या साधारणतः रिटायरमेंटच्या 60व्या वर्षापर्यंत फक्त 24 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले 40 वर्षामध्ये आणि तुम्हाला रिटर्न्स मिळालेले आहेत 11,52,00,000 रुपये. आहे की नाही चमत्कार? मग तुम्ही कधी SIP चालू करताय?